मित्रांनो इटलीतील विषारी रसायन फॅक्टरी तिथे मित्रांनो फॅक्टरी त्या बॅन केलं मित्रांनो. आणि तेथील मित्रांनो 11 अधिकाऱ्यांना जेलमध्ये अटक करून आतमध्ये टाकले मित्रांनो. तर मित्रांनो तेथील असे विसरते मित्रांनो केमिकल होते ते पिण्याच्या पाण्यामध्ये सोडलेलं होतं. तर मित्रांनो ते लोकांना 3.5 लाख तेथील लोकांना तिथे आसपास राहणाऱ्या तो मित्रांनो आजार झाला. ते आजार होऊ लागले मित्रांनो. जेव्हा लोकांचं रक्त चेक केलं त्यावेळी ते BSF काहीतरी मित्रांनो त्या केमिकलचं नाव आहे ते रक्तामध्ये सापडलं मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो तेथून कंपनी बंद करून मित्रांनो आपल्या कोकणात कंपनी ती कोणत्यातरी भागात MIDC आणली आहे मित्रांनो. लक्ष्य म्हणून काहीतरी त्या कंपनीचं नाव आहे. तिने ते घेतले विकत. तर मित्रांनो कोकणात आपल्या बरबादी होऊ शकते. सगळ्यासाठी मित्रांनो घातक आहे. तर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे इटलीतील रासायनिक विषारी केमिकल शेअर करा मित्रांनो. ही कंपनी आपल्या कोकणामध्ये झाली नाही पाहिजे. अनेक लोक मरतील. बरोबर मित्रांनो त्यांचा जीव इटलीतील लोकांचा महाग आहे ना आपल्याला स्वस्त आहे का नाही. तर सगळ्यांना मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. त्या कंपनीवर बंधन आणा. कंपनी ते मित्रांनो झाली नाही पाहिजे. ते विषारी असे केमिकल आहे मित्रांनो. माणसं शरीरात असू दे ना पाण्यात मिसळू दे कधीच मित्रांनो ते केमिकल संपत नाही. तर ध्यानात ठेवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्याला कंपनी ती होऊन द्यायची नाही मित्रांनो. लक्षात घ्या. विषारी केमिकल आहे फार मित्रांनो. केमिकल ते कधीच संपत नाही आयुष्यात. त्यापासून कॅन्सर होऊ शकतो. अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. मित्रांनो लोटे म्हणून तिकडे MIDCमध्ये तिथून कंपनी बंद करून इथे आणली आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो ते विषारी केमिकल आपल्या देशामध्ये आपल्या कोकणामध्ये तयार झालं नाही पाहिजे. अन्यथा फार लोक मरतील. फार नुकसान होईल. मासे मरतील. सगळे खूप नुकसान मित्रांनो होईल. चला बाय बाय. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मी संदीप चव्हाण.